हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. गाईज भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय कारण आज आहे मला सुट्टी. सुट्टीच्या दिवशी मी आलोय. कुठे आलो असेल आपण एक्सप्रेम मॉलला आणि सोबत मी घेऊन आलोय हर्षद देसलेला. आता मी त्याला दाखवणार शकत कारण मी कोकचा स्टँड बनवलाय. मग दाखवतो स्टँड कसा बनवलाय बघा स्टँड मध्ये. आणि हा हर्षद देसले. सो आज ब्लॉग बनवतो मी. खूप नर्वस आहे पण ठीक आहे ना, ब्लॉग बनवू आपण कंटिन्यू. आता मी आलोय JK बर्गर्सला कारण मॅगडीला आपण कधी पण बर्गर खातो तर काय तर वेगळं ट्राय करू. तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही? तर आम्ही आलो होतो आद्याच्या मावशीकडे, नाही सॉरी ताईकडे आलो होतो बदलापूरला, नाही का. तर मग आमच्या अचानक मनात आलं की बाबा एक्सप्रेम मॉलला, आद्या म्हणते एक्सप्रेम मॉलला जाऊ. म्हणजे चल मग जाऊयात. तर मागाशी गेलो होतो, आद्याने कुठल्या याच्यात नेलं होतं, कचोरी मागवली होती, नाही का. अरे हो गाईज, हल्दीरामला गेलो होतो तर तिथून ब्लॉग मी चालू नव्हता केला. बोललो आता ब्लॉग बनवूया. तर हल्दीरामला गेलो होतो आम्ही आणि तिथे कचोरी मागवली होती बाई. 199 ची काय आय थिंक 2 कचोऱ्या होत्या. एवढ्या खराब ना भाई. ते RK हॉटेलमध्ये भेटतात ना ते 25 वाले, त्या कचोऱ्या होत्या आणि त्याच्यावर आम्हाला एक इमलीचा पॉकेट दिला होता. हर्षदला भरपूर आवडला कारण हर्षदचा खाण्यात तेच असतो ना. काय सांगू तुम्हाला, आवडत नाही. मग त्याला म्हटलं अरे बाबा बर्गर बर्गर वगैरे खाऊ चल म्हटलं. मग आता हे बघा बर्गर म्हटलं. आणि तुम्ही वाटता बघू शकता कारण आता माझे सगळे मित्र असतील ना ते ब्लॉग बघतीलच. बघितलं हर्षद देसले. म्हंटल समाटाचे आले आणि त्याला आता आम्ही मेनू मध्ये मागवलं, फ्राईज मागवलं. एक बर्गर आहे कारण तो बर्गर नाही खात. आणि त्याच्यासाठी लोडेड काय बोलतो त्याला, लोडेड काय पेरी पेरी फ्राईज होते आणि दोन कोक. आमचं खाऊन पिऊन झालंय. आता आम्ही चालू जरा जुडिओला टाइमपास करायला. आणि बॅग बघू शकतो मी. बॅग कसं कॉलेज स्टुडंट वाटायला पाहिजे ना, तर बॅग बिग घेऊन एकदम ओके मध्ये कॉलेज स्टुडंट्स वाया नाही का, वाया घ्यायला आलोय. क्लासमेट. आता आम्ही बंक मारून आलोय, चालू फिरायला. असं काय नाही, जस्ट किडिंग. आपण बंक नाही करत कारण कॉलेजला नाही जायचं. त्या पेपरानं जातो कॉलेजला. क्युटी बघा, क्युटी. मित्रांनो तुम्हाला आठवतंय का, यात्रेमध्ये ना ट्रेंड आला होता असा गोल गोल फिरत नाही का, झुमका काय तुला घेऊन देतो साथ, का काय तुला घेऊन देतो साथ. आता असं नको समजू मी लफडी बात. अगं कसे 100 का है, ये 150 का है. काय. ये 100 है, 150 है. ये 250. अच्छा, आणि हे वाले 350. 350 मस्त आहेत. अक्षत घेऊ शकतो त्याच्या नाही, बहिणीला घेऊ शकतो. बहिणीसाठी फक्त कोणाला तरी घेऊ बहिणीसाठी, शकतो. नाही का, बहिणीसाठी. टोपी बघा भारी आहे. आंटी मतलब ये इसका क्या मतलब होता है, हाथ में पहनते हैं इसका. नॉर्मल फैसिलिटी है. इसका मतलब आणि ऐसा ये- कुछ ये वाला. क्रिस्टल है. हाँ, क्रिस्टल है, जैसे आपकी क्रिस्टल का क्या मतलब, आपकी क्या डेट होता ऑफ बर्थ से क्या पर्पस, उसके हिसाब से सजेस्ट करते हैं. है? हाँ क्या, सजेस्ट करने का ये भी झुमका है क्या? हाँ, कान का ही है. और ये ऐसा शो पीस मतलब, बस नजर काय नजर काय ब्लैक टू विथ से. इसका मतलब क्या क्या मतलब होता है, क्यों रखते हैं ऐसा घर में? जैसे 7 चक्रा है, ऑरा बैलेंस के लिए. एमेथी से स्ट्रेस दूर, फोकस स्टडी में, पढ़ाई के लिए फोकस करता है. ये मतलब ये रखेगा आपने रूम में तो इसका फोकस बढ़ेगा ऐसा स्टडी का. स्टडी के लिए. हाँ क्या, कॉन्सन्ट्रेट. येत आहे का तो? आता आपण जरा थांब थांब. मराठीत बोलूया कारण मावशीची आपण मुलाखत घेतली आहे. तर आता आपण कुठे जाऊ, चला असेच ब्लॉग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जुडिओला चाललो होतं तर रस्त्यात दिसला आपला स्पायडरमॅन. कारण आता 31 तारखेला ते स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. तो ब्लॉग सुद्धा येणार आहे कारण मार्वलचा मी पण मोठा फॅन आहे. भरपूर मी त्यांचे पिक्चर बघितलेत आणि मार्वलचे आता ब्रँड न्यू डे येणार आहे. आणि डिसेंबरमध्ये डूम्स ॲव्हेंजर्स डूम डे. सो स्पायडरमॅन चीज. मिरर दिसलं का फ्लेक्स करायला पोरं कसं येतात ना, मेरे कान में है जो बाली मैंने तेरे खातिर डाली. तेरे कान में है जो बाली रे खातिर डाली. हा ट्रेन आलेला मध्ये मध्ये, मस्त ट्रेन होता. कोण स्टोरी टाकलेली पण मला कोणी या दिली नाही, बाली नाही दिली. बॅगेज टॉप मध्ये आपल्या दुकानातून भेटतात. मी इथून नका घेऊ, आपल्या दुकानामधून घ्या. रायबा सर इंग्लिश स्कूलच्या समोर. बॅटमॅन सगळे ब्रँडिंगचं शर्ट आहे तिथं. बॅटमॅन, स्पायडरमॅनचा मास्क पण आहे भेट. स्पायडरमॅनचा मास्क पण बघा तुम्ही. ब्रँड न्यू डे लवकरच जाऊ आपण बघायला आणि तो ब्लॉग सुद्धा टाकू. फायनली खूप शोधून पोहोचलो आपण जुडिओ मध्ये. आता आलोय जुडिओ मध्ये आणि जुडिओ मध्ये आपण नुसता टाइमपास करणार आहे. कपडे तर नाही घ्यायचे. कपडे काय घ्यायचे, आता कपडे भरपूर घेतलेत या महिन्यात. फ्लेक्स
गाईस कोणाला कॅम्पिंग करायची असेल ना बघ, भारी कॅम्प आहे एकदम मस्त वाटतो कॅम्प. आणि गर्ल्स साठी रेनकोट आहे, बॉईज साठी टी शर्ट, जॉगर्स, शूज एकदम ट्रॅकिंग टाईप. या गोष्टी मला पण लागतात पण मी इथून नाही घेणार, मला नाही आवडत. पण इथून नाही घेणार. आणि ट्रॅकिंग करायला मला पण आवडते. मॉलच्याच वरती आलोय स्कायडॅकला. एक स्कायडॅक म्हणून लोकेशन आहे बाई, इथं सर्व फोटो काढायला येतात. मागं सर्व फोटो काढतात. मी आपण पण इथे फोटो काढू. अक्षर घेऊन आलाय तर काहीतरी फायदा घ्यायला पाहिजे ना. परंतु याच्या पहिले येऊन गेलाय ना, इथे फोटो काढलेत त्याने. आपण पण इथे फोटो काढू आणि तुम्हाला मी दाखवतो कसं काय सीन असणार आहे ते. बाई चेक कर, एकदम हिरवगार विषय इथं. ते एकदम झाडे वगैरे आहेत पण ते प्लॅस्टिकचे आहेत, त्याच्याने तुम्हाला ऑक्सिजन नाही येणार. भाई इथं व्हिडिओ काय येईल. इथून पूर्ण ओपन एरिया आहे. मागेच तुम्ही बघू शकता एकदम झाडे वगैरे आहेत. कॉपीराइट येईल भाऊ. इथं गाणं लागलं, इथं प्ले झोन आहे छोट्या मुलांसाठी. आणि इथं एरिया मस्त फोटो काढायला बघ, मस्त एरिया आहे इथे फोटो वगैरे काढायला. आणि इथून चांगला फोटो येईल. ती मावशी उठली इथून आम्हाला घाबरून. तेवढे वाईट आहेत का आम्ही. आणि समोर नॉम म्हणून काहीतरी स्टोर आहे, तिथून तुम्ही काहीतरी खायला घेऊ शकता. काहीच फोटो काढले पण फोटो चांगले आले, ते चांगले आहे. आमचे तोंड नाही ना चांगले म्हणून फोटो काही चांगले नाही आले. इथून आता आपण जाऊया खाली आणि मग मी तुम्हाला दाखवतोय पुढे कसं काय सीन असणार. आता आपण परत आलोय वरती, वरती नाही सॉरी, पण आलोय परत खाली मॉलमध्ये. नाही तर इथं व्हिडिओ काढतो आणि इथून आपण जाऊ घरी. काही चाललो आता मी घरी, कंटाळा आला फिरून फिरून. जास्त ब्लॉग पण नाही घेतला, रॉंग साईडून आलो. आणि परत भाई सीन झाला मोठा. तर पुढचा ब्लॉग ना मी पुढं कंटिन्यू करतो, कारण इथं फिरून कंटाळा आला आता. It's a little like food, yeah, if that's alright. When I see it, you're still my side,